चर्मकार समाज जो आहे तो इथं आलेला आहे। काही लोकांचं असं म्हणणं आहे की एक विशिष्ट जातीने संपूर्ण आरक्षण खाऊन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे या आरक्षणात उपवर्गीकरण झालं पाहिजे। एक चर्मकार समाजाचे एक नेता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आपण या विचाराशी सहमत आहात का? बिलकुल सहमत नाही। खरं म्हणजे ही सरकारची चाल आहे। आमच्या 59 जाती ज्या अनुसूचित परप्रवर्गातल्या असलेल्या 59 जाती यांची वज्रमूठ अशी होती, ती वज्रमूठ ढिली करण्यासाठी आणि जाती जातीत फूट पाडण्यासाठी हे जे प्रस्थापितांनी कारस्थान रचलेलं आहे त्याला आम्ही आज हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। बिलकुल। काही काय बोलाले उपवर्गीकरणावर? हे वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। बिलकुल, उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे। बाकी लोकांसोबतही आपण बोलूया। उपवर्गीकरणाच्या पडद्यामागे संपूर्णच आरक्षण संपवायचा कट आहे असं वाटतं का? हो, असंच कुठेतरी वाटतं। पण आमची ही एकमूठ आहे। संपूर्ण एस सी मधल्या जेवढ्या पण जाती आहेत त्या सगळ्या आज एकत्र आलेल्या आहेत आणि ही वज्रमूठ अशीच कायम राहणार आहे। याच्यामध्ये काही बदल होणार नाही आणि आमचं जे आरक्षण आहे ते कोणी रद्दही करू शकत नाही। आरक्षणामधली फूट ही रद्द होऊ शकत नाही। बिलकुल, आरक्षणामध्ये फूट पाडणे मान्य होणार नाही। संपूर्ण समाजाचा हा जो आहे या ठिकाणी सूर निघतो आहे। विविध जाती समुदायाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी आपली मागणी करतायत आरक्षणाच्या विरोधात। आणि इथे चर्मकार संघाचे काही लोक दिसत आहेत। आपण कार्यकर्त्यांना आपण बोलूया। आम्ही विरार नालासोपारा वसई येथून आलेलो आहोत, चर्मकार बांधव। आणि उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, कारण आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे आणि इतके आपल्यासाठी देशासाठी जे योग्य आहे ते त्या काळातच नियोजन करून ठेवलं होतं। तरीही आता वर्गीकरणाचा विषय काय, कशासाठी आहे, लोकांमध्ये ही तेढ निर्माण करायचा प्रयत्न करते एक प्रकारे सरकार। आणि उपवर्गीकरण झाल्यामुळे कितीतरी लोकांचं नुकसानही होऊ शकतं त्यामुळे असं। पण ज्या लोकांपर्यंत सरकार किंवा ज्या जातीपर्यंत सरकार आत्तापर्यंत पोहोचलं नाही आहे त्यांच्यासाठी त्यांनी योजना किंवा शैक्षणिक योजना म्हणा किंवा मग त्यांना इतर गोष्टींसाठी मदत केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। पण हे करू नये, उपवर्गीकरण करू नये। याच्याने समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, समाजामध्ये फूट पडू शकते। बिलकुल, समाजात फूट पडू शकते असं आपल्यालाही वाटतं का? आम्हालाही वाटतं आणि ती शाश्वती आहे 100%। कारण की आज रोजी जो SC ST जो OBC जो हा समाज आहे हा अजूनही मागासलेलाच आहे। कारण की शासनाच्या ज्या योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि जे वरती उच्च स्वर्ण समाजाचे लोक खुर्चीवर बसलेले आहेत ते जे काही लहान गरीब परिस्थितीचे लोक आहेत स्कॉलरशिपचे फॉर्म भरतात, त्यांना स्कॉलरशिप ही मिळत नाही, ती रद्द करण्यात आलेली आहे। आणि त्यांच्या घरापर्यंत जवळ योजना पोच होतच नाही। ऑफिसात जरी गेलेत त्यांना बाहेरच्या बाहेर उधळीकरण करतायत। आणि हे नेमकं मसुदा यांनी काय तयार केलेला आहे उपवर्गीकरणाचा, याचा अर्थ काय आणि ह्या गोरगरीब समाजाला याचा कितपर्यंत त्याचा फायदा होणार आहे हा समाजाचा कुठलाही निदर्शनात न आणून देता यांना उपवर्गीकरणाचा धोरण नियोजन केलेलं आहे। तरी हे उपवर्गीकरणचं धोरण हे रद्द झाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि पूर्ण महाराष्ट्रातून आमचा दलित समाज हा मोर्चा काढून इथपर्यंत पायी चालत आलेला आहे। पूर्ण उत्तर महाराष्ट्र म्हणा, पश्चिम महाराष्ट्र म्हणा, सर्व महाराष्ट्रभरातून पूर्ण समाज बांधव इथे जमा झालेला आहे आणि हा उपवर्गीकरण इथे रद्द झाला पाहिजे। बिलकुल, उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे हा चर्मकार महासंघाची इथे मागणी आहे।